नमस्कार मित्रांनो, मी आलो आता सोलापूरमध्ये आणि मी चाललो आहे आता. कुठे जातो आहे ते सांगत नाही, पण आपल्या पिक्चरचा ब्रेक जिथे झाला होता तिथून आपण स्टार्ट करू. मला दिल्लीहून अटक करण्यात आलं होतं मित्रांनो. अटक करण्यासाठी टीम पाठवली होती मुंबई क्राईम ब्रँचची, ज्यामध्ये माझा मित्र, माझ्यासोबत ड्युटी करणारा API सचिन जाधव आणि PI दराडे हे होते. आणि मी लॉक लावून झोपलो होतो हॉटेलमध्ये दिल्लीमध्ये. मला पोलिसांनी एक लॉज दिला होता. त्यांनी माहिती घेतली की कुठल्या लॉजमध्ये आहे पोलिसांकडून तिथल्या, आणि त्या ठिकाणाहून मला उचलण्यात आलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण त्या ठिकाणाहून उचलण्यात आलं म्हणजे धोक्यातनं उचललं. पहिले सचिन जाधवचा आवाज आला. मला वाटलं की आपण सुसाईडचा प्रयत्न केला आहे म्हणून सचिन जाधव आला असेल कदाचित, किंवा घरच्यांनी पाठवलं असेल. पण मग मी दार उघडलं मित्राचा आवाज आल्यामुळे. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला 1 नंबरने बोलवलं आहे. 1 नंबर म्हणजे आपले गृहमंत्री साहेब, आणि चला मुंबईला, तुमच्या जीवाला धोका येते. आणि असं धोक्यातनं उचलून मला अटक करण्यात आली मुंबईमध्ये एका छोट्या गुन्ह्यामध्ये. आणि जो काय गुन्हा जे काय केलं होतं दिल्लीमध्ये केलं होतं, दिल्लीमध्ये अगोदरच दाखल होता. त्या ठिकाणाहून मी जामीन घेतलीच होती, टेबल जामीन. आणि तरीही मला मित्रांनो काय म्हणतात आणलं मुंबईला. आणि त्यानंतर मग आपल्याला माहितीच आहे असं धोक्यातनं आपण, माझ्या बॅगा गायब झाल्या मित्रांनो. बॅगेतले पेपर गायब करून बॅगा माझ्या मित्राकडे दिल्या मित्रांनो. बॅगा भेटल्या, पण बॅगेतले पुरावे, पेन ड्राईव्ह सगळं काढून घेतलं, ज्यामध्ये खूप काही परळीचे जे काही आताचे कांड चालू आहेत त्याचे पुरावे होते. आपले कृष्णा आंधळे तो फरार आहे त्याचे पुरावे होते. तो कुठे काय त्याचा मर्डर केला आहे का काय केलं आहे, आता ते पुराव्यानिशीच मी बोलणार आहे. आणि सरकारने जर माझ्याशी समझोता केला, माझे खोटे गुन्हे परत केले, तर मी ते पुरावे अजूनही द्यायला तयार आहे मित्रांनो. आणि काही लोक म्हणतात की याच्या डोक्यावर परिणाम झाला किंवा दारू पिऊन बडबडतो आहे. मी जबाबदार व्यक्ती आहे मित्रांनो. असं महाराष्ट्राला दारू पिऊन किंवा असं वेड्यात काढणार नाही किंवा खोटं बोलणार नाही. मी एकदा प्रामाणिकपणे बोलायला सुरुवात केली ना, तर प्रामाणिकपणेच बोलतो आहे. आणि ते ज्ञानेश्वरीताई मुंडेंचं जे झालं, महादेव मुंडेंचं मर्डर प्रकरण, त्यावेळेसचे SP आणि वाल्याचे कॉल डिटेल चेक करा. ॲडिशनल SP, LCB PI आणि तिथला प्रॉपरचा पोलीस स्टेशनचा PI आणि वाल्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड काढा तुम्ही, तर तेव्हा समजेल तुम्हाला खरा आरोपी कोण आहे मित्रांनो. असा न्याय भेटणार नाही त्यांना. ते आज जाऊन आलेत, मी बघितलं न्यूजवरती, मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांना भेटून आलेत. पण त्यांना सांगा की कॉल डिटेल तत्कालीन SP नंदकुमार ठाकूर आणि वाल्याचे दिवसातनं 10 वेळा कॉल होतात मित्रांनो. कारण वाल्यात सगळं पोलीस स्टेशन, सगळं SP ऑफिस चालवायचा. कुठे अधिकारी, कुठला अधिकारी कुठे बसवायचा हे वाल्याकडूनच व्हायचं. आणि एका क्लिप ऐकली असेल सायबरचे आमचे ते खोळे मॅडमची, त्यावेळेस तो कसा बोलतोय बघा. एक नाशिकवाला पोरगा फोन करतोय की सायबर गुन्ह्यात बोलवत आहेत, तेव्हा तो बोलतोय की मी बाप आहे यांचा. म्हणजे बघा त्याची दहशत, तो किती विकृत होता. आणि त्यांनी कमीत कमी वाल्याने 25 मर्डर केले असतील मित्रांनो परळीमध्ये. काही बॉयलरमध्ये टाकले असतील, काही तुकडे तुकडे करून काही नदीमध्ये, तळ्यामध्ये कुठेही टाकले असतील. आणि तुम्ही विचार करा तो किती विकृत माणूस होता. आणि आजही जेलमधून मला त्रास करतोय फोन करून. आणि त्याचा पोरगा श्री कराड आजही त्रास देतोय मित्रांनो. तर हे व्हिडिओ पूर्ण व्हायरल करा. आणि माझे जे आरोप केलेत मी खोटे नाही केले मित्रांनो. सगळे पुरावे दिले होते. माझ्या अकाउंटला पैसे आलेले. आणि ते काळेंनी सांगितले की शिक्षणासाठी 10 लाख दिले वगैरे. शिक्षणाला एवढं माझ्या मुलाला लागत नाहीत पैसे. मी एवढा पैसा बाहेर खर्च करतो, तर मी काय 50-60 हजार रुपयेच माझ्या पोराची फीस भरू शकत नाही का? तर हे सगळं मित्रांनो बनाव केल्यानंतर त्यांचेच ते कार्यकर्ते होते काळे, BJPमध्ये असताना हे अध्यक्ष होते BJP युवा मोर्चाचे. आणि तेव्हा त्यांनी निवडणूक पण लढवली होती. संदीप चव्हाणनी एक त्यांची मुलाखत घेतली होती टॉप न्यूज मराठी, ते बघा. त्याच्यात त्यांनी चांगले कपडे फाडलेले आहेत. आणि मी परत एक मर्डरचे पुरावे आहेत ते मी उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल. एका 14 वर्षाच्या मुलाचा मर्डर कशाप्रकारे केला आहे. अजून 302सुद्धा दाखल नाही. मर्डरला 2 महिने झाले. फोटो आहेत माझ्याकडे. हे झाडाला नाईट पॅन्टने मर्डर घेतलेलं आहे, असं खालच्या बुंद्याला पाय चिकटलेला आहे. मी पुराव्यासकट तो व्हिडिओ उद्या मी बनवेल, मला जसा वेळ मिळेल तसा. आता तुर्तास तर मी निघालो आहे सोलापूरहून, आपलं सोलापूर. आणि चला, गुड नाईट मित्रांनो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.